आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पावसासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्रात पाऊस कसा पडेल याचा अतिशय महत्त्वाचा अंदाज आज आयएमडीने जाहीर केला आहे। आयएमडीने पावसाबद्दल वर्तवलेला हा दुसरा अंदाज अत्यंत धोकादायक आणि सावध करणारा आहे। शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांनाच आयएमडीने पावसाबद्दल काही सूचना केलेल्या आहेत। त्या सूचना नेमक्या कोणत्या आणि तुम्हाला पावसासाठी काय तयारी करावी लागणार आहे, आपण पाहूयात एक सविस्तर रिपोर्ट। पावसाबद्दल आयएमडीचा धक्कादायक अंदाज। पावसाच्या अंदाजानं धाकधूक वाढवली। पावसाळ्यातही राहणार उन्हाळा। सध्या मान्सून कुठे पोहोचलाय तर तो अंदमानात पोहोचलाय आणि लवकरच केरळमध्ये दाखल होणार आहे। मात्र यावर्षीचा पाऊस प्रचंड बेभरोशाचा असणार आहे हे लक्षात ठेवा। आधीच पावसाचा लहरीपणा, त्यात अल निनोचा इफेक्ट आणि त्यात आणखी भर म्हणजे भारतीय हवामान विभागानं पावसाबद्दलचे जे नवे अंदाज जाहीर केले आहेत ते धक्कादायक आहेत। आयएमडीनं नैऋत्य मान्सून 2026 साठी दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला। संपूर्ण देशात फक्त 90% पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यात जून महिन्यात सगळ्यात कमी म्हणजे 92% पाऊस होण्याचा अंदाज आहे। महाराष्ट्रात यंदा पाऊस सामान्यापेक्षा कमी पडेल। विशेष म्हणजे पावसाळ्यात उष्णतेच्या लाटा तीव्र राहणार आहेत। महाराष्ट्र हा मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्प या दोन्ही विभागात मोडतो। या दोन्ही विभागात यंदा सामान्यापेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे। मध्य भारतात 43% तर दक्षिण द्वीपकल्पात 45% कमी पाऊस पडणार आहे। कि 2026 के मानसून ऋतु यानी जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है। दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है। इस सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94 to 106%। इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है। और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते पावसाचा आधीचा अंदाज काय सांगत होता आणि आताचा अंदाज काय सांगतोय। जून मध्ये पाऊस चांगला राहील, मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये पाऊस ओढ देईल। तसंच अल निनोचा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक परिणाम राहील असा पावसाबद्दलचा आधीचा अंदाज सांगत होता। मात्र आता पावसाचा दुसरा अंदाज सांगतोय जून महिन्यापासूनच पाऊस कमी पडेल आणि अल निनोची गंभीर स्थिती कायम राहील। पाऊस, शेती आणि मग त्याच्या भोवती फिरणारी अर्थव्यवस्था असं सगळं गणित पाऊसच ठरवतो। यंदाच्या पावसाचा शेतीवर काय परिणाम होणार आहे? आयएमडीनं शेतीबद्दल कुठला नवा अंदाज वर्तवलाय पहा। महाराष्ट्रातला विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातली शेती हाच कोरडवाहू शेतीचा मुख्य कणा आहे। या कोर झोनमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे खरीप हंगामावर वाईट परिणाम होणार आहे। जून या पावसाच्या पहिल्या महिन्यातच संपूर्ण देशभरामध्ये 92% पेक्षा कमी म्हणजे सरासरीपेक्षाही कमी पावसाची नोंद होईल असा हवामानाने अंदाज वर्तवलाय। एकंदरीत महाराष्ट्रात जूनमध्ये देखील पावसाची ओढ लागून राहू शकते। आपण बघितलं तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये आतापासूनच पाणी टंचाईला भीषण सामोरं जावं लागतंय। त्यातच हवामान विभागाच्या या नवीन अंदाजांमुळे महाराष्ट्रातली आणि विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातली चिंता अधिकच वाढल्याचं पाहायला मिळतंय। पावसाचा हा सगळा घोळ झालाय तो अल निनोमुळे। प्रशांत महासागरात निर्माण झालेली अल निनोची स्थिती कायम आहे। आणखी धोकादायक म्हणजे मान्सूनच्या उत्तरार्धात म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान अल निनो आणखी तीव्र होण्याची भीती आहे। ज्या ज्या वर्षी अल निनो सक्रिय होतो त्या वर्षी भारतात आणि विशेषतः मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस अत्यंत कमी पडतो। कि दक्षिण पश्चिम मानसून की ऋतु के दौरान एल निनो की स्थितियां विकसित होने का संभावना है। वर्तमान हिंदी महासागर में तटस्थ हिंद महासागर द्विध्रुव यानी इंडियन ओशन डाइपोल की स्थितियां देखी जा रही है। एकंदरीतच यंदा पावसाची परिस्थिती गंभीर आहे।
पावसाचा हा बेभरवशीपणा लक्षात घेऊनच पुढचं नियोजन करावं लागणार आहे. अशा परिस्थितीत आयएमडीनं 5 महत्त्वाच्या सूचना केल्या. पाणी साठा आणि संवर्धनाच्या उपाययोजना आधीपासूनच कराव्या. पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता निश्चित करावी. शेतीसाठी आपत्कालीन नियोजन करावं. उष्माघाताच्या दृष्टीनं थंड निवारा केंद्र सुरू ठेवावी आणि आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. हवामान विभागानं पावसाबद्दल जाहीर केलेला हा दुसरा अंदाज सावध करणार आहे. आता मान्सून दाखल झाल्यानंतर पाऊस कसा पडतोय याचा अंदाज घेऊन जुलै महिन्यात पावसाचा तिसरा अंदाज जाहीर केला जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई.